श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय अध्याय 10वा. वनवासासाठी प्रस्थान. राम राज्याभिषेकाला जाण्याची तयारी करीत होता. तेवढ्यात सुमंताने आपणास दशरथ महाराजांनी कैकेयीच्या महालात बोलाविले आहे असा निरोप सांगितला. निरोप कळताच राम रथात बसून कैकेयीच्या महालाकडे पित्याच्या दर्शनासाठी निघाला. त्यावेळी रामाचे सौंदर्य विशेष खुलून दिसत होते. त्याच्या कानात मकरकुंडले होती. कपाळावर केशरी गंधाचा टिळा लावला होता. गळ्यात मोत्यांच्या माळा होत्या. हातात धनुष्यबाण शोभत होते. त्याचा पितांबर लखलखीत दिसत होता. सारे प्रजाजन रामाचे दर्शन घेऊन धन्य होत होते. त्याचा जय जयकार करीत होते. रामरायाचा राज्याभिषेक पाहण्यास सारी प्रजा उत्सुक होती. रामाचा रथ कैकेयीच्या महालाजवळ आला. राम, लक्ष्मण आणि सुमंत रथातून खाली उतरले आणि कैकेयीच्या महालात दशरथ राजाजवळ आले तर त्यांना असे दिसले की महाराज जमिनीवर मूर्छित होऊन पडले होते. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. दशरथ कैकेयी यांना वंदन करून रामाने कैकेयीस विचारले, महाराजांना कसले दुःख झाले आहे? ते भूमीवरच का निजले आहेत? कैकेयी म्हणाली, महाराजांनी मला पूर्वी 2 वर दिले होते. ते मी आज मागितले म्हणून त्यांना दुःख होत आहे. राम म्हणाला, ते कोणते वर तू मागितलेस की ज्याने महाराजांना एवढे दुःख होत आहे? मी ते पुरवीन. तेव्हा कैकेयी म्हणाली, भरताला राज्य मिळावे हा एक वर मी मागितला. हे म्हणताच राम अतिशय आनंदित झाला आणि म्हणाला, भरत हा माझा अतिशय आवडता आहे. प्राणापेक्षा मला तो प्रिय आहे. माझा भरत राज्य करील. दुसरा कोणता वर मागितलास? कैकेयी म्हणाली, तापस वेश घेऊन रामा तू 14 वर्षे वनात जावे. राम म्हणाला, ही पण मातृ आज्ञा म्हणून मी अवश्य पाळीन. मी तुमच्यासाठी राज्यत्यागच काय पण प्राणत्यागही करीन. आई, आजपासून हा राम वनवासी झाला आहे. कैकेयीच्या या मागणीने लक्ष्मण अत्यंत क्रोधायमान झाला. तो म्हणाला, रामाशिवाय सिंहासनावर कोण बसतो ते मी पाहतोच. रामा, तू समर्थ आहेस. कसला वर आणि कसले काय? कैकेयीला राज्य हवे आहे. तूच राज्यपदी बैस. त्याच्या आड जे कोणी येतील त्यांचा समाचार मी घेतो. राम म्हणाला, लक्ष्मणा, ही वेळ असं बोलण्याची नाही. तुझा राग आवर. त्याचे बोलणे ऐकताच लक्ष्मण गप्प बसला. वडिलांना व कैकेयीला वंदन करून राम कौसल्येचा निरोप घेण्यासाठी तिच्या महालात आला. कौसल्येला सगळी हकीकत कळताच ती पण मूर्छित झाली. ती म्हणाली, मला टाकून तू वनात कसा जाशील? या पुष्पवाटिकेत 14 वर्षे कोणाशीही संबंध न ठेवता तू गुप्त रीतीने राहा. तेव्हा श्रीरामाने मातेची समजूत घालत म्हटले, आई, तू म्हणतेस तसे करून कसे चालेल? एक वेळ सूर्य पश्चिमेस उगवेल, पण पितृवचन मी खोटे ठरू देणार नाही. पितृवचन पाळण्यासाठी मी दंडकारण्यात जाणार आहे. पितृआज्ञा पाळावी हा आदर्श जगाला दाखविण्यासाठी मी वनात जात आहे. आई, माझ्या जाण्याने वडिलांना अति दुःख झाले आहे. अशा परिस्थितीत तू वडिलांच्या संगतीत राहा, त्यांची काळजी घे. इतक्यात सगळ्या अयोध्येत राम वनवासाला निघाले ही वार्ता पसरली. सारे प्रजाजन रामाकडे धावू लागले. लक्ष्मण बेभान होऊन बोलू लागला, भरत काही राज्यावर बसणार नाही. हे कपट कारस्थान कैकेयीचेच आहे. कैकेयीचा वध केला तर भरताला आनंदच होईल. राम लक्ष्मणाला शांत करीत म्हणाला, कौसल्या, सुमित्रा जशा आपल्या माता आहेत तशीच कैकेयी ही आहे. तिचा वध करून यशश्री आपल्याकडे वळेल का? तेव्हा लक्ष्मण म्हणाला, मला तुझ्याबरोबर ने, नाहीतर मी प्राणत्याग करीन. मग तू वनात सुखाने जा. सुमित्रेने रामाची समजूत घालत म्हटले, माझा लक्ष्मण तुझी सेवा करील. तुझ्याशिवाय तो एक क्षणही राहू शकत नाही. वनात तुला फळे, पाणी आणून देईल. दर्भाचे अंथरूण करून देईल. हे बोलताना सुमित्रेचे नेत्र अश्रूंनी भरून आले. लक्ष्मणाने उर्मिलेची समजूत घातली आणि तो रामाबरोबर वनात निघाला. कौसल्या माता रामाचे वनात हाल होतील म्हणून रडू लागली. तिने त्याची दृष्ट काढली. वनात राम लक्ष्मणांना कशाचीही बाधा होऊ नये म्हणून कौसल्येने आधीच उपाय केले. रामाच्या दंडात ताईत बांधला. दृष्ट लागू नये म्हणून दृष्टीचे मणी घातले. पंचमहाभूतांची प्रार्थना केली. धरणी माते, राम तुझा जावई आहे. मुलीचे सौभाग्य तूच रक्षण कर. राम कौसल्येला म्हणाला, 14 वर्षे आत्ता संपतील आणि मग मी तुला लगेच भेटेन. राम सीतेकडे निरोप घेण्यासाठी आला.
रामाच्या अंगावर राजचिन्हे नाहीत म्हणून सीता विचारात पडली. तेव्हा राम सीतेला सांगू लागला, मी आणि लक्ष्मण वनात निघालो आहोत. तू इथे कौसल्यासारखीच सुमित्रा आणि कैकेयीची सेवा कर. वनात येऊ नकोस. तू वनात आलीस तर तुला अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल. तेव्हा सीता म्हणाली, मला येथे ठेवून तुम्ही जाऊ नका. तसेच कराल तर माझे प्राण जातील. तुमच्यासारखा शूरवीर पती बरोबर असताना अरण्यात भय कोणाचे? जेथे राम तेथे सीता. त्याच्याशिवाय ती राहू शकत नाही. तेव्हा राम म्हणाला, तू वशिष्ठांकडून परवानगी घे. वशिष्ठांनी रामाला सांगितले, सीतेला तू बरोबर ने. तुमच्या रक्षणार्थ लक्ष्मणाला पण ने. लक्ष्मणाने वशिष्ठांकडून बाण, भाता, धनुष्य आणली. रामाने गुरुजनांना, प्रजाजनांना इतकी दाने दिली की 14 वर्षे पुरून उरतील. सगळे अश्रू ढाळीत होते. दशरथ कैकेयीला वंदन करण्यासाठी राम कैकेयी भवनात आला. राजाने रामाला सांगितले, संरक्षणासाठी वनात तू राज्याचे सैन्य घेऊन जा. तेव्हा रामाने सांगितले, मी तप करण्यासाठी वनात जात आहे. राजाने वृद्धपणी वनात जावे असे आहेच ना? मी आधीच जाऊन तप करून येईन. तिथे सैन्याचे काय काम? दशरथाचे हे बोलणे ऐकताच कैकेयीने रामाला, लक्ष्मणाला वल्कले आणून दिली. ज्या दिवशी रामाच्या अंगावर युवराज म्हणून भरजरी वस्त्रे चढायची, त्याच दिवशी वल्कले नेसून रामाला वनात जावे लागले. कैकेयीने सीतेलाही वल्कले आणून दिली. अंगावरील मौल्यवान वस्त्रालंकार काढून ठेवून वल्कले नेसावयास कैकेयीने सीतेला सांगितले. दशरथ संतापून म्हणाला, पापिणी, सीतेचे वस्त्रालंकार काढून घेतेस? तुला काहीच कसं वाटत नाही. सुमंता, जा, सीतेला दिव्य वस्त्रालंकार दे. वशिष्ठही म्हणाले, सीतेने वल्कले नेसण्याचे कारण नाही. दशरथाच्या आग्रहाने सुमंताने रथ आणला. सर्वांना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेऊन राम, लक्ष्मण व सीता वनात निघाले. रामाच्या बरोबर अयोध्यावासी लोक निघाले होतेच. रात्र झाली. रामाची इच्छा व लोकांना आलेला थकवा यामुळे त्यांना झोप लागली. रामाने सुमंताला सांगितले, माझ्यासाठी हे लोक असेच चालतील तर त्यांचे प्राण जातील. तेव्हा गुपचूप रथ येथून पुढे काढा. सकाळी लोक उठून पाहतात तो रथासह राम गेलेला. लोकांनी तिथे इतका शोक केला की रडता रडता तेच एकमेकांना विचारू लागले, राम कुठे गेला? साधना करता करता झोप लागली तर हाती आलेले ब्रह्म कधी सुटेल याचा नेम नाही. भरधाव वेगाने रथ शृंगवेलपुराशी आला. रामाने सुमंताला रथासह परत जायला सांगितले. ते गृहकाला भेटायला निघाले. अध्याय 10 समाप्त. श्री रामचंद्रार्पणमस्तु.